भाजपचे नगरसेवक तसेच पाणी पुरवठा सभापती शैलेश वडनेरे यांचा आज वाढदिवस आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आमदार किसन कथोरे यांची सुद्धा उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. सभापती शैलेश वडनेरे, नगराध्यक्ष ऋतिका घोरपडे यांच्यासह अनेक मान्यवरांची आपण पाहतो उपस्थिती आहे. तो या ठिकाणी साजरा केला जातो. प्रतिक्रिया ज्या आहेत त्या आपण जाणून कोणीच काय बोलणार नाही. कसं मित्र ते अप्रिसिएशन एक शुभेच्छा द्या थोडक्यात. आज शैलेश वडनेरे यांचा वाढदिवस आहे, कशा शुभेच्छा? आपल्या सर्वांचे लाडके सभापती शैलेशजी वडनेरे यांचा आज वाढदिवस आहे. खरं म्हणजे आपल्या जीवनामध्ये हा दिवस खूप आनंदाचा असतो, पण शैलेशचे विचार जर आपण पाहिले तर त्यांनी आज गणपती मंदिरामध्ये वाढदिवस ठेवला. एक श्रावण महिन्याचा चांगला मुहूर्त आणि त्यातही गणपती मंदिरामध्ये वाढदिवस. निश्चितपणे गणपतीराया त्यांना आशीर्वाद देतील आणि एक चांगली विचारधारा घेऊन त्यांचं जीवन जे आहे, त्यांचा प्रवास जो आहे तो सुखकर राहील अशी मी त्यांना शुभेच्छा देतो. मनापासून चांगल्या कार्यकर्त्याला घडवण्यामध्ये जो आनंद असतो तो शैलेश वडनेरेंच्यात मिळतोय. निश्चित एक फक्त शब्द घेतोय की श्रावण महिना झाल्यानंतर एकदा निश्चित भोजनाची सोय निश्चित कशा शुभेच्छा देतो? आज एकदा कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे विद्यमान नगरसेवक तसेच पाणी पुरवठा समितीचे सभापती श्री शैलेश वडनेरे साहेब यांचा वाढदिवस आहे. मी मनापासून त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते. खरंच एक आपल्या वाढदिवसानिमित्त प्रत्येक जण वेगवेगळ्या तऱ्हेने वाढदिवस साजरा करत असतो. कोणी प्रभागात करतो, कोणी कुठे करतो, पण आज हा त्यांचा जो वाढदिवस आहे हा त्यांच्या पत्नी सानिकाताई वडनेरे यांच्याकडून हा सेलिब्रेशन आहे. म्हणून खास आज त्यांनी ह्या वाढदिवसाचं औचित्य साधून ह्या मंदिरामध्ये गणेश यागचं प्रयोजन केलं होतं. भरपूर मोठी पूजा असते ती, आणि आजच्या वाढदिवसाच्या निमित्ताने असं देवाचा आशीर्वाद घेणं तर खूपच चांगली गोष्ट आहे. आणि नक्कीच महिलाच असा विचार करू शकतात आणि त्याच निमित्ताने देवाचा आशीर्वाद पण, आणि त्याचबरोबर एक असं समजा की देवाचा प्रसाद ह्या निमित्ताने इथे आज त्यांनी भोजनाची पण सोय केलेली आहे. म्हणजे देवाचा आशीर्वाद घेऊन नंतर सगळ्या आपल्या आप्तेष्टांना भेटून शुभेच्छा घेऊन पुढच्या कार्यक्रमाचं त्यांनी नियोजन केलंय. खूप छान आणि स्वीट आणि सिंपल असं सुंदर असं प्रयोजन केलेलं आहे. मी मनापासून पुन्हा एकदा वडनेरे साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते. चलो.